नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ठाण्यातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी ठाण्यात. ठाणे रेल्वे स्थानकानं केली आपली 161वी साजरी. आणि ठाण्यातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती. भारताचे पंतप्रधानपद भूषवण्याचं स्वप्न पाहणारे नरेंद्र मोदी हे असत्य बोलणं आणि खोटारडा प्रचार यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोबेल्स यांचा दुसरा अवतार आहे. त्यांच्या हाती सत्ता गेली तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाण्याच्या वर्तकनगर इथे केली. ठाण्यातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्य एकाच वेळी साकार झालीत, परंतु महाराष्ट्र खूप पुढे गेला, गुजरात पिछाडीवर राहिला. गुजरातच्या 18 पट देशी विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. गुजरातमधून 1260 कोटींचे सॉफ्टवेअर निर्यात होतं, तर महाराष्ट्रातून 49,000 कोटींचं सॉफ्टवेअर निर्यात होतं. गुजरातमध्ये कुपोषण प्रचंड आहे, तर राजमाता जिजाई माता बालक संगोपन योजनेद्वारे महाराष्ट्रानं कुपोषण निर्मूलनात बजावलेल्या कामगिरीची दखल युनोनं घेतली आहे. या बाबी महाराष्ट्र आणि गुजरात यातील फरक स्पष्ट करणाऱ्या आहेत, असं सांगून ते पुढे म्हणाले की 2009 मध्ये शेतकऱ्यांनी दिलेली 83,000 कोटींची कर्जमाफी, शेतमालाच्या आधारभूत किमतीमध्ये केलेली वाढ, शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजाला दिलेली माफी ही सगळी संपुआ आघाडी सरकारची फलनिष्पत्ती आहे. असं असताना त्याचा विचार न करता रेटून खोटं बोलण्याचा धंदा मोदी करत आहेत. मोदी यांना मी जाहीर आव्हान देतो की त्यांनी विकासाच्या बाबतीत माझ्याशी कधीही कुठेही केव्हाही चर्चा करावी, त्यासाठी मी तयार आहे. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी हे आव्हान स्वीकारावं, असं स्पष्ट करून ते म्हणाले की गोधरा दंगलीच्या वेळी अल्पसंख्याकांचं रक्षण करण्यात मोदी असमर्थ ठरले. ते केवळ मुख्यमंत्री नव्हे तर गृहमंत्रीही त्या काळात होते. त्याबाबतचे खटले न्यायालयामध्ये सुरू आहेत, परंतु अमेरिकेनं मात्र मोदींच्या या नरसंहाराच्या निषेधार्थ त्यांना आपला व्हिसा गेली 12 वर्ष नाकारलाय. अशा माणसाला आपण देशाच्या सर्वोच्चपदी बसवायचं का, हे मतदारच ठरवतील. एकेकाळी अन्नधान्याची आयात करणारा भारत आज अन्नधान्याची निर्यात करतोय. दुर्बल जनतेला 900 प्रकारच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रात मोफत करून मिळत आहेत. हाऊसिंग रेग्युलेटर स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. याचा विचार करून जनतेनं आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं, असं आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केलं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे स्थानक या दरम्यान धावली. या घटनेला बुधवारी 161 वर्ष पूर्ण झाली. या घटनेचं औचित्य साधून ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे ठाणे स्थानकामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वे कर्मचारी, प्रवासी, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस या सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन रेल्वे अपघात रोखण्याच्या दृष्टीनं सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय. रेल्वे रूळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा, ट्रेनच्या बाहेर लोंबकळू नका, टपावरून प्रवास करू नका अशा सूचना प्रसारमाध्यमाद्वारे दिल्या जातात. परंतु या सूचनांची अंमलबजावणी प्रवासी करत नाहीत आणि त्यामुळे गंभीर असे अपघात घडतात. रेल्वे प्रवासात प्रवाशाचा थोडाही हलगर्जीपणा मृत्यूस नियंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे प्रवास काळजीपूर्वक केला तर अपघाताच्या सत्रावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल. त्यामुळे प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करावा, असं आवाहन ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केलं. स्थानकातून दररोज सुमारे 7 लाख प्रवाशांची वर्दळ असून ही प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. त्यामुळे स्थानकातून ये-जा करताना प्रवाशांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 या ठिकाणी प्रवाशांना ट्रेनमध्ये चढणं आणि उतरणं अवघड झालं असून बऱ्याच वेळा प्रवासी फलाटांवर पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देण्याची सूचना यावेळी देशमुख यांनी केली. या कार्यक्रमाद्वारे प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तर रेल्वे मोटरमन, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, रेल्वे कर्मचारी या सर्वांना संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका आवाज माझा.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित मानसे यांच्या प्रचारासाठी कोपऱ्यातील आनंदनगर ते ठाण्यातील शिवाईनगर या दरम्यान झालेल्या रोड शोला भरघोस प्रतिसाद मिळाला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कोपऱ्यातील आनंदनगर नाका येथून या रोड शोला सुरुवात झाली. तिथून सिद्धार्थनगर, आनंद सिनेमागृह, कोळीवाडा मार्गे सिडको बसथांबा, कॅसल मिल ते ढोकाळी नाका या मार्गांवर ठिकठिकाणी पानसे आणि ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आलं. ढोकाळीनंतर हिरानंदानी आणि तिथून खेवरा सर्कल, वसंत विहार आणि शेवटी शिवाईनगर येथील सुधाकर चव्हाण यांच्या निवासस्थानी असलेल्या पानसेंच्या निवडणूक प्रचार कार्यालयात या रोड शोचा समारोप झाला. या रोड शोमध्ये मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, ठाणे महापालिकेचे गटनेते सुधाकर चव्हाण, संपर्क अध्यक्ष विनय भोईटे, संपर्क अध्यक्ष राजन गावण, दिलीप नाईक, प्रमोद पाटील, वसंत गवाळे, शहर अध्यक्ष निलेश चव्हाण, प्रचार प्रमुख हरिमाळी, अविनाश जाधव, मनोहर सुगदरे, सुरेश कोलते, नगरसेवक राजेश मोरे, राजश्री नाईक, महिला अध्यक्षा सेजल कदम, रत्नप्रभा पाटील इत्यादी कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणी ठाकरे यांनी मतदारांना अभिवादन करत पानसेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. कोपरी परिसरात झालेल्या पानसेंच्या रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. तलावात मनसोक्त बोटिंगनं विहार करणं ही ठाणेकरांची जुनी आवड. तलावाजवळ येऊन फिरणं, बोटिंग करणं, मग घोडागाडीत बसणं हे सुट्टीच्या दिवशी ठाणेकरांचं नित्याचंच झालंय. बोटिंगविषयी खास आवड जपणारे ठाणेकर वर्षात आपल्या या आवडीवर 60 लाखाहून अधिक रुपये खर्च करतात, तर वर्षाला सुमारे 3.5 लाख ठाणेकर बोटिंगला जातात. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात लहान आणि मध्यम आकाराचे तलाव आहेत. शहरात सध्या 35 तलाव असून त्यापैकी मासुंदा तलाव, उपवन तलाव, कचराळी तलाव, घोसाळे तलाव या ठाणे महापालिकेच्या 4 तलावात ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव आणि ठाणेकर यांचं जवळचं नातं असल्यानं तलावाजवळ फिरायला गेल्यावर बोटिंगमध्ये फिरल्याशिवाय ठाणेकर घरी परत राहणारच नाहीत. मासुंदा तलाव अर्थात ठाण्याची तलावपाळी ही तर बोटिंगसाठी खास प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या दिवशी तलावपाळीला वर्दळ असते. 1972 सालापासून तलावपाळीत बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. आज तागायत मासुंदा तलावात बोटिंग करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी असते. सुट्टीच्या दिवशी तलावपाळीला गेलं आणि बोटिंग नाही केली तर नवलच. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तलावपाळी असल्यानं 4ही दिशांनी ठाणेकर खास आपल्या व्यस्त वेळेतून बोटिंगसाठी येतात. 80% ठाणेकर मशीन बोट आणि 20% ठाणेकर पॅडल किंवा रोविंग बोटिंगचा लाभ घेतात. या 4ही तलावात एकूण 96 बोटी असून या बोटींमधून वर्षाला जवळपास 3.5 लाख ठाणेकर तलावात विहार करतात. वीकेंडला बोटिंगसाठी जाणाऱ्या ठाणेकरांची संख्या अधिक असल्यानं फक्त शनिवारी आणि रविवारी जवळपास 3,500हून अधिक ठाणेकर बोटिंग करतात. या बोटिंगवर ठाणेकर वर्षाला जवळपास 60,24,000 रुपये खर्च करतात. पालिकेला तलावातून, बोटिंगमधून आणि मासेमारीतून जवळपास 15 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळत असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSBचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या उद्देशानं दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या ठाणे विभागामार्फत विविध जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बसेस ठाण्यातील 8 विविध आगारांमधून सोडल्या जात आहेत. ठाणे स्टेशन एसटी स्थानकातून ठाणे बेळगाव ही बस सकाळी 7, ठाणे उमरगा सकाळी 7:30, ठाणे रावेल सकाळी 10, ठाणे चिंचोली सकाळी 8:30, ठाणे शिरूर सकाळी 6 वाजता सोडण्यात येत आहे. खोपट स्थानकातून ठाणे मिरज ही सकाळी 8:30 वाजता, ठाणे अहमदनगर सकाळी 5:30 वाजता सोडली जाते. भिवंडी आगारातून भिवंडी तारकपूर सकाळी 6 वाजता, भिवंडी कोल्हापूर रात्री 8 वाजता तर भिवंडी महाबळेश्वर सकाळी 7 वाजता सोडण्यात येत आहे. शहापूर आगार येथून शहापूर चाळीसगाव सकाळी 6:30 वाजता सोडली जाते. कल्याण आगार येथून 5 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कल्याण भीमाशंकर सकाळी 7 वाजता, कल्याण शिवाजीनगर सकाळी 7:30 वाजता, कल्याण अक्कलकुवा सकाळी 6:30 वाजता, कल्याण अंबेजोगाई सकाळी 5:30 वाजता तर कल्याण अहमदनगर सकाळी 5 वाजता सोडल्या जात आहेत.
याशिवाय मुरबाड येथून मुरबाड लातूर सकाळी 7:15 वाजता, कल्याण बीड रात्री 8 वाजता सुटत आहे. विठ्ठलवाडी आगारातून विठ्ठलवाडी औसा सकाळी 6 वाजता, विठ्ठलवाडी मिरज सकाळी 9 वाजता, विठ्ठलवाडी दापोली रात्री 8, तर विठ्ठलवाडी डिग्रज सकाळी 4:15 वाजता सोडली जाते. कोकणवासियांसाठी विठ्ठलवाडी गुहागर आणि विठ्ठलवाडी रत्नागिरी अशा 2 बसेस लवकरच सुरू होतील. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ठाण्यातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी ठाण्यात. ठाणे रेल्वे स्थानकानं केली आपली 161वी साजरी. आणि ठाण्यातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773533326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.